नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. मार्च अखेर सगळे जे काही अनुदान आहेत ते वाटपाचा शासनाचा निर्णय. तसंच राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना जमिनी खरडून निघाल्या होत्या आणि निसर्गाच्या या झपाट्याने शेतकऱ्यांना जो काही त्रास झाला होता तो शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. मित्रांनो, अक्षरशः शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास गेला. याच नुकसानासाठी शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 6,40,00,000 तर 47,000 रुपयांचा निधी मंजूर केला. अजून एक 560 कोटी रुपयांचा देखील याच्यामध्ये मंजूर झालेला निधी आहे. टोटल जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी थोडक्यात, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. बघा, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक आणि पुणे विभागातील 9,299 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव, हिंगोली, लातूर या 3 विभागातील जिल्ह्यातील 985 बाधित शेतकऱ्यांना 1,69,00,000 रुपये देण्याचा मंजुरी झाली. तर अमरावती विभागातील प्रस्तावानुसार अकोला जिल्ह्यातील 422 बाधित शेतकऱ्यांना 70 लाख, तर यवतमाळ जिल्ह्यातील 1,048 शेतकऱ्यांना 75,86,000, अमरावती जिल्ह्यातील 65 शेतकऱ्यांना 8 लाख, तर वाशिम जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना 90,000 आणि बुलढाणा जिल्ह्यातील 6,411 शेतकऱ्यांना 3,14,21,000 रुपयांचा निधी वाटपासाठी मंजुरी देण्यात आली. नाशिक विभागातील आयुक्तांनी प्रस्तावानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 बाधित शेतकऱ्यांना 42,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील एका बाधित शेतकऱ्याला 90,000 रुपयांचा निधी इथे मंजूर झाला आहे. दरम्यान जर विचार केला तर शासन निर्णयानुसार 4ही विभागातील विभागीय आयुक्तांकडून एकूण 9,211 बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले होते. जून ते ऑक्टोबर 2024 कालावधीमध्ये शेतकऱ्यांना शेती जमिनीचं अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालं होतं. अन्य जे काही नुकसान होतं त्याला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यात येणार असल्याचं सांगलं. नुसता जर शेतकऱ्यांचा विचार केला तर 47,000 रुपये या दराने शेतकऱ्यांना ती मदत जास्तीत जास्त देण्यात यावी असंही देखील याच्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे जे काही 90,000 रुपये आपण एका शेतकऱ्याला बघितलं, एका शेतकऱ्याला 90,000 रुपये मंजूर झाले. चांगली मोठी रक्कम आहे आणि ही वाटपासाठी आता मंजुरी देण्यात आली आहे. तीही लवकरात लवकर अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल. दुसरीकडे जर बघितलं तर राज्य शासनाकडून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शेती पिकांसाठी 590,15,99,000 रुपयांचा निधीला मंजुरी दिली. राज्यातील ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 मध्ये अतिवृष्टी शेतकऱ्यांना पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि याचा फटका शेतकऱ्यांना खूप काही बसला होता. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, कांदा, मूग, उडीद या सर्व पिकांचं खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना तातडीने मंजूर देण्यासाठी राज्य शासनाकडून निधी वितरणास बघा 18 मार्च रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. अमरावती विभागातील ऑगस्ट 2024 मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 या विभागीय प्रस्तावानुसार 524,84,00,000 रुपयांचा निधी इथे मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये अमरावती विभागातील 4,99,559 बाधित शेतकऱ्यांना या निधी वाटपात होणार असल्याचे इथे करते. ज्याच्यातनं जर विचार केला तर अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील जे काही बाधित शेतकरी होते त्यांची संख्या 2 लाखांच्या पार होती आणि त्या शेतकऱ्यांना हा निधी आता राज्य शासनाकडून लवकरात लवकर 31 मार्चच्या आधीच येऊ देखील शकतो किंवा फर्स्ट वीक ऑफ एप्रिलपर्यंत हा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होऊ शकतो. चांगली मोठी रक्कम आहे, चांगला शेतकऱ्यांना याच्यात फायदा होऊ शकणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ज्या काही शेतकऱ्यांना ही माहिती माहीत नसेल त्यांच्यापर्यंतही पोहोचवा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका मित्रांनो. म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील. सबस्क्राईब करा. धन्यवाद.